नमस्कार, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं मनीज रेसिपी या कुकिंग चॅनलमध्ये। आज मी तुम्हाला इथे मेथीची भाजी दाखवणार आहे, ते पण बिना कांदा लसणाची। तर रेसिपी आपण चालू करूया, पण त्यापूर्वी तुम्ही अजून मनीज रेसिपी या मराठी कुकिंग चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर लाल बटन दाबून सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। आणि आता मेथीची भाजी इथे स्वच्छ धुवून निवडून घेतलेली होती। त्यानंतर त्याला आपल्याला धुवून घ्यायचं आहे स्वच्छ। पानं तुम्हाला व्यवस्थित निवडून घ्यायचे आहे आणि याला धुवून आता मी चिरून ठेवणार आहे। तोपर्यंत शेंगदाणे भाजून घेऊया इथे। तर एकदम व्यवस्थित असे खरपूस शेंगदाणे इथे भाजून घ्यायचे आहे, नाही तर कच्चेपणा शेंगदाण्याचा वास मग भाजीला लागू शकतो, म्हणून शेंगदाणे एकदम छान भाजून घ्यायचे आहे, एकदम खमंग। त्यानंतर त्यामध्ये मिरची तुमच्या चवीनुसार तिखट किती कमी जास्त लागतं ती मिरची तुम्हाला इथे टाकायची आहे। थोडंसं पाणी टाकलेलं आहे मी आणि याची पेस्ट करून घेणार आहे। आता नॉर्मली ही भाजी करताना यामध्ये मी भरपूर लसण टाकत असते, पण आज बिना लसणाची मी ही केलेली आहे। आणि आता मेथी पण धुवून चिरून ठेवलेली आहे। कढई गरम करून त्यामध्ये तेल टाकलेलं आहे आणि त्यानंतर तेलामध्ये जिरे टाकायचे आहे। नंतर चिरलेली मेथी इथे व्यवस्थित फ्राय करून घ्यायची आहे मीठ टाकून, कारण मेथी तुम्ही फ्राय केली नाही तर कडवटपणा लागू शकतो आणि कच्ची भाजी मग तुम्हाला ही पातळ भाजी केल्यावर लागते खाण्यासाठी। त्यामुळे व्यवस्थित इथे फ्राय करून घ्यायची आहे मेथी आणि त्यानंतर हळद टाकून याला आता परतून घ्यायचं आहे व्यवस्थित। परतल्यानंतर जो शेंगदाण्याची पेस्ट केली होती ती याच्यात टाकून द्यायची आहे। एकदम मस्त लागते ही भाजी, भाकरी बाजरीच्या भाकरीबरोबर खाण्यासाठी म्हणा किंवा भातावर पण तुम्ही खाऊ शकता, चपातीसोबत पण चुरून तुम्ही खाऊ शकता। आता हे मसाला पण इथे व्यवस्थित फ्राय करून घेतलेला आहे आणि त्यानंतर आता तुम्हाला किती पाणी हवं आहे ते इथे व्यवस्थित इथे पाणी टाकून घ्यायचं आहे, म्हणजे तुम्हाला चुरून खाऊ शकता मग ही भाजी तुम्ही। आणि खूप छान लागते चुरून खाण्यासाठी। थोडंसं कच्चं तेल त्याच्यावर टाकायचं चुरून झाल्यानंतर आणि आता उकळून घ्यायची आहे भाजी व्यवस्थित। आणि उकळल्यानंतर हिचा रंग चेंज होतो, बघू शकता तुम्ही। एकदम मस्त अशी पोपटी कलरची ही मेथीची भाजी दिसते, जी खूप छान लागते खाण्यासाठी। आणि जर तुम्हाला बिना लसणाची करायची नसेल तर लसण पण टाकून करा, अजून जास्त छान लागते। आणि आता भाजी इथे मस्त बनवून तयार आहे। रेसिपी आवडल्यास नक्की तुम्ही व्हिडिओ अशी रेसिपी करून बघा, इतकी छान लागते खाण्यासाठी। त्याचबरोबर व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका, शेअर करा जास्तीत जास्त, सोबतच फीडबॅक द्यायला विसरू नका। आणि मनीज रेसिपीला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर सबस्क्राईब करा। तर भेटूया पुढच्या एक छानशा नवीन अशा वेगळ्या रेसिपीसोबत। आणि कांदा लसणाच्या रेसिपी मी बिना कांद्याच्या अजून टाकल्या आहेत, त्या पण तुम्ही नक्की पहा। बाय बाय।